प्रोटीनयुक्त डोसा बनवण्यासाठी मी छोट्या वाटीचे माप घेतलेले आहे. त्या 2 वाटी मूग, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चवळी हे घालून भिजत घातलेलं आहे. आपल्याला त्याला फर्मेंटेशन करायचं नाही आहे. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ असं सकाळी घालून बारीक करून घ्यायचं आहे आणि असा डोसा तयार करून घ्यायचा आहे. त्यावर लोणी घातलं तर उत्तम. त्यानंतर खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याच्या चटणीमध्ये आपण जो नारळ फोडतो तेच नारळ फोडल्यानंतर जे पाणी असतं ते घातलं तर तुमची चटणी अतिशय सुंदर अशी लागते. त्यामध्ये मी हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे, काजू आणि ओलं खोबरं घातलेलं आहे. आपण ह्याला फोडणी घालत नाही आहे चटणीला, त्यामुळे माझी चटणी प्लेन दिसते. आपण नेहमी शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ घालतो. कधीतरी तुम्ही मगज बी किंवा काजू घालून बघा, स्ट्रक्चर चटणीला खूप सुंदर येतं. हा माझा डोसा तयार झालेला आहे, प्रोटीनयुक्त. त्यामुळे तांदूळ न घालता आपण बनवतो.